नमस्कार सर्वांना. सकाळी सकाळी शेळके फॅमिली ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण प्रवास करणार आहोत दादर स्टेशन ते वर्ली कोलीवाडा. एसी बसचा प्रवास पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. कसा प्रवास काय काल तुम्हाला मी दाखवलं होतं. दादर स्टेशन वरूनच फुल मार्केटच्या बाहेरून 118 नंबर बस मिळते, ती वर्ली कोलीवाड्याला सोडते. तर वर्ली कोलीवाड्याचा एसी बसचा प्रवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर या बसने आपण प्रवास करतोय. ही तिकीट आहे 12 रुपयाची एसी बसचा प्रवास. हे वर्ली कोलीवाड्याचा लास्ट डेपो, लास्ट स्टॉप. इथे बस सोडतात आपल्याला. इथून शेअरिंग टॅक्सी पण मिळतात दादर स्टेशनला जायला कोलीवाड्यावरून. हा कोलीवाड्याला रस्ता आहे. पुढे कोलीवाड्यामध्ये आपण किल्ला सफर केली, ती किल्ल्याची तीही तुम्हाला दाखवली आहे, आपल्या व्हिडिओ मध्ये आहे. नसेल तर मी परत व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला लिंक टाकून देतो. हा वर्ली कोलीवाड्याचा मार्केट आहे. कोलीवाड्याला सरळ जायला रस्ता हा. छोट्या छोट्या भाज्यांचे स्टॉल वगैरे असे कोलीवाड्यामध्ये आहेत. फ्रुट्स, भाज्या,
फळं भाज्या वगैरे सगळ्या असतात. कोळीवाड्याचं जेवण म्हणजे अगदी जबरदस्त असतं. हा कोळीवाड्याचा खिडोबा मंदिर आहे. खूप अशी वर्दळ असते कोळीवाड्यामध्ये सकाळ सकाळी. मार्केट खूप शांत असतं. अशी वर्दळ खूप असते. आमची चहाची सुरुवात सकाळ सकाळी चहा घेऊन कोळीवाड्याच्या व्हिडिओला सुटतो. अशी कोळीवाड्यामध्ये घर आहेत छोटी छोटी, डबल मजली वगैरे अशी आपल्या कोळी बांधवांची ही घरं आहेत. शांत परिसर असतो हा कोळीवाडा म्हणला. हा कोळीवाडा मार्केट आहे आतला. ही अशी घर आहेत आपल्या कोळी बांधवांची, जुनी कौलारू घर आहेत. कोळीवाडा म्हणला तर हे सगळ्या गोष्टी जपतात. जुनं हनुमान मंदिर आहे. कोळीवाडा मार्केटमध्ये अशा छोट्याशा गल्ल्या असल्यामुळे जाण्याचा थोडासा त्रास होतो. फोर व्हीलरला वगैरे अशा गाड्यांचा, की रस्ता छोटा असल्यामुळे फोर व्हीलरला तो त्रास होतो. विशेष म्हणजे आपल्या कोळीवाड्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि गुण्यागोविंदात राहतात. मग प्रत्येक धर्माचं मंदिर आहे. हा कॅथलिक लोकांचा, ख्रिश्चन लोकांचा, आपलं ख्रिस्त लोकांचं स्टॅच्यू. आता थोडासा कोळीवाडा बदलतोय. जुनी वस्ती रिडेव्हलपमेंटला जाते. असे मोठे मोठे टॉवर उभे राहतात तिथे. आता रिडेव्हलपमेंट मध्ये खूप फास्ट काम चालू आहे यांच्याकडे कोळीवाड्यामध्ये. आपल्या खेळण्यासाठी हे गार्डन आहे. मुलांचा वेळ असा निघून होतो खेळण्यासाठी. छोटस गार्डन बनवलंय. महानगरपालिकेच्या अंडर मध्ये ओपन जिम आहे. हे आहे वर्ली स्पोर्ट क्लब. क्रिकेटचे प्रॅक्टिस चालू आहे. अगदी वर्ली कोळीवाड्याला लागूनच पुढे आहे. आता आपण एंट्री करतोय वर्ली कोळीवाड्यामधील मच्छी मार्केट. हे मच्छी मार्केट आहे कोळीवाड्यामधलं. फ्रेश मच्छी असते. युट्यूबला आतला प्रवास करता करता, कोळीवाड्याचा प्रवास करता करता आपण पोहोचलो येऊन सेंचुरी मार्केट जवळ. हा सेंचुरी भवन आहे. सेंचुरी भवन परिसर, सेंचुरी भवनच्या परिसरातील ह्या बिल्डिंग आहेत. मुंबईची डेव्हलपमेंट एक नंबर आहे. खूप जबरदस्त जोराने होते. सेंचुरी भवन परिसर म्हणला एक नावाजलेला परिसर आहे. मोठे मोठे टॉवर आहेत. हे मेन सेंचुरी भवन. आणि समोरून हा रस्ता येतो आपला, हा वर्ली नाक्यावरून येतो. वर्ली नाक्यावरून येतो असं सरळ निघतो आपला सिद्धिविनायक मंदिराकडे. हा सिद्धिविनायक मंदिराला जाईल. खूप छान परिसर आहे हा. क्रोमा सेंटर वगैरे आहे. क्रोमाचं शोरूम. आपण इकडनं गेलो होतो वर्ली कोळीवाड्याला.
बोर्ड दिसतोय तुम्हाला, वरली कोलिवाडा जायचा मार्ग. रस्ता क्रॉस करून आता थोडस आपण जातोय आतल्या रस्त्यामध्ये, सेंचुरी भवनच्या मागच्या साईडला, बॅक साईडला. मुंबईमधली ट्रॉफिक म्हणजे जबरदस्तच. खूप अशी ट्रॅफिक असते. जास्तीत जास्त एसी बस जास्त फिरतायत. त्याच्या पुढे गेला तुम्हाला भुयारी मेट्रो स्टेशन आहे. सेंचुरी भवन, सेंचुरी भवनचा मागचा रस्ता. ह्या मागच्या रस्त्याने आपल्याला एक शॉर्टकट रस्ता आहे महिंद्रा अँड महिंद्रा टॉवर जवळ निघायला. हा सेंचुरीच्या मागचा बॅक साईडचा रस्ता MMRDच्या बिल्डिंग आहे. या रस्त्याने सेंचुरी मार्केट आणि इकडच्या रस्त्याने आपण पुढे चाललोय तो महिंद्रा अँड महिंद्रा टॉवरला. हा मेन रोड आहे. काल तुम्हाला दाखवला मी. एक तो प्रभादेवी स्टेशनला जातो, एक महिंद्रा अँड महिंद्रा टॉवरला वरली नाक्याला. हाच तो रस्ता आहे. तो शॉर्टकटला जॉईन होतो. हा महिंद्रा टॉवर समोर दिसतोय तो. आणि हा प्रभादेवी स्टेशनकडे जागा असतात. ह्या बिल्डिंग आपण काल पण पाहिल्या. ट्रॅफिकची काय समस्या काय खूपच चालू असते ते ब्रिज तोडल्यामुळे. 167 बस पकडून आता आपण पोहोचतोय प्रभादेवी स्टेशनला. प्रभादेवीच्या बाजूलाच आपला परेड स्टेशन आहे, तो त्याची गल्ली आहे. हा जुना ब्रिज आहे. त्याच्या बाजूचा गाड्यांचा जो ब्रिज होता तो तोडलाय. आता ट्रॅफिक जाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. तो हा ब्रिज आहे जुना, आता तोडलाय. त्याचं काम चालू आहे. एक जुनी आठवण राहील आपली. हा ब्रिज तोडलाय, ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या खूप आहेत. म्हणजे बस खूप उलट्या सुलट्या फिरून येतात. समोरील परेड स्टेशन जवळच्या हा टॉवर काम म्हणजे दगडीच, जुन्या ब्रिजचं काम म्हणजे दगडीचं काम असंच असं. आजचा आपला प्रवास पोचतोय येऊन प्रभादेवी स्टेशनला. वेस्टर्न रेल्वेची ही लाईन आहे प्रभादेवी स्टेशन. या प्रभादेवी स्टेशन जवळची बिल्डिंग काल आपण लांबून बघितली, आज जवळून पाहतोय. पूर्ण टॉवर आहे ते. खूप छान लुक देते. हे ठाण्यासाठी जाणारी ट्रेन चालू आहे परेल वरून. चर्चगेटला जाणारी ट्रेन आहे, चर्चगेट. हे प्रभादेवी स्टेशनवरील ब्रिजचा चित्र आहे. कशी वर्दळ असते प्रभादेवी स्टेशनवरती ती आपण पाहतोय. आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. प्रभादेवी स्टेशनला एंड करतोय. दादरवरून सुरुवात करते, प्रभादेवी स्टेशनला पोहोचतोय. कोलीवाडा वगैरे करत करत बसची ट्रिप वगैरे तुम्हाला सगळ्याच्या दाखवलंय आपण. हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मला नव्याने अजून चांगले व्हिडिओ आपल्याला बनवता येतील. उद्या तुम्हाला अजून दुसरा काहीतरी पार्ट घेऊन आपण नवीन व्हिडिओ बनवतोय. चला भेटूया. टेक केअर, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.